भाजी वगैरे। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आता मी बनवत आहे ब्रेकफास्ट। तर माझ्या घरी गेस्ट आलेले आहेत आणि त्यांना आता जायचं आहे, तर ब्रेकफास्ट बनवते जो की झटपट पण होतो आणि खायला पण छान वाटतो। तर इथे पोहा घेतलेला आहे, हा आधी मी चाळणीने चाळून घेतलेला होता आणि मग पाणी टाकून छान धुवून घेत आहे। तर पोहा बनवायच्या आधीच मी ना थोडं असं पोहा धुवून घेते, म्हणजे आपले कांदे वगैरे छान भाजतपर्यंत हे छान सॉफ्ट होऊन जातात। तर हे छान धुवून झालेलं आहे। आता मी गॅसवरती पॅन ठेवलेलं, इथे टाकत आहे तेल आणि तेल आधी छान गरम होऊ द्यायचं। त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकत आहे। तर शेंगदाणे हे छान पकलेले असले पाहिजे, जर कच्चे असले ना तर खाताना बिलकुल चांगले वाटत नाही, तर म्हणून हे छान पकू देत आहे। शेंगदाणे हलके गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचं। तर पोहा मी कमी फ्लेमवरतीच बनवत आहे। तर आता शेंगदाणे काढल्यानंतर इथे टाकलेला अर्धा चम्मच राई छान तडतडली की यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकलेला। त्यानंतर मी इथे लसूण टाकलेलं। मी ना पोह्यामध्ये लसूण टाकते कारण मला ना खूप आवडतं, छान लसणाचा फ्लेवर येतो ना पोह्यामध्ये, तर खूप छान वाटतं। त्यानंतर गोड निंबाचा पाला टाकलेला आहे। इथे टाकलेले आहेत 2 कांदे। तर कांदे जेव्हा पण तुम्ही पोहा बनवताना तर असे लंबे कट करूनच पोह्यामध्ये टाकायचे, म्हणजे पोहा ना अजून छान वाटतो खायला। तर हे कांदे जे आहेत हे थोडे सॉफ्ट होऊ देऊया आपण, त्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। तर याचा थोडा कलर चेंज झालेला आहे। आता मी इथे टाकत आहे पोटॅटो। तर इथे 2 पोटॅटो घेतलेले आहे आणि हे ना मीडियम साईजचे कट केलेले आहे, खूप जास्त एकदम पातळ पण कट केलेले नाही आहे आणि खूप जास्त मोठे पण नाही ठेवले आहे। आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे। तर हिरवी मिरची मी थोडी लांब कट करूनच टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा कटोरी मटार टाकलेले आहे। तर हिरवी मिरची कशी थोडी अशी मोठी राहिली, लांब कट केलेले, तर मुलांना पण काढायसाठी बरं जातं। त्यानंतर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान आपण पकवू देऊया। तर याला मी झाकून ठेवते। तर चला आता पोटॅटो पकले की नाही हे पण बघते, कारण पोटॅटो जर कच्चे राहिले तर ते पोहे खाताना एकदम कच्चं जाणवेल। तर त्यामुळे ना इथे टाकलेले सर्व इन्ग्रेडियंट्स छान पकलेले असले पाहिजे, म्हणजे खाताना पण खूप छान वाटेल। तर पोटॅटो कट होत आहे, म्हणजे हे छान पकलेलं आहे। तर आता इथे मी हळद टाकलेली आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं। परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पोहा आता यामध्ये आपण ॲड करूया। पोहा आधीच वॉश करून ठेवला तर पोहा ना छान सॉफ्ट बनतो। तर मी थोडं आधी टाकत आहे आणि सर्व मिक्स करून घेईल, त्यानंतर बाकीचे टाकेल। एका वेळेस जर मी पूर्ण टाकेल ना तर मसाला जो आहे तो बरोबर पोह्याला लागणार नाही। तर त्याच्यामुळे, कारण की पोहे थोडे मी जास्तच बनवले आहे, सर्वांना होईल असेच। इशिन स्कूलमध्ये गेलेला आहे आणि तो आल्यानंतर तो पण पोहा खाईल, तर त्याच्यासाठी पण मला ठेवावं लागेल, कारण इशिनचा पोहा फेवरेट आहे, तर त्याच्यामुळे थोडा जास्तच बनवलेला। तर आता परत हे टाकून छान मिक्स करून घेईल। यामुळे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे ते पोह्याला छान लागेल आणि पोहा खाताना पण खूप छान वाटेल। नाहीतर काय होतं ना, जर पोहा पण छान मिक्स केला नाही तर कुठे मसाला लागतो, कुठे मसाला लागत नाही, तर कुठे एकदम नमक खाताना कुठे मीठ जास्त जाणवतं, तर कुठे पोह्याला मीठच नाही आहे असं जाणवतं। तर त्याच्यामुळे ना हे छान मिक्स करून घेणं गरजेचं असतं। तर याला थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं होतं गरम व्हावं यासाठी, आणि मग थोडं असं झाकून ठेवलं की थोडे सॉफ्ट पण बनतात। आणि आता थंडीचे दिवस आहेत, तर थंडीमध्ये कसं ना पोहा पण गरमच खाण्यामध्ये मज्जा येते। तर हे छान पोहे गरम झालेले आहेत, तर वरून भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे। परत हे सर्व छान मिक्स करून घेते आणि आता सर्व करेल। तर मी बारीक कांदा पण कापून ठेवलेला आहे आणि वेगळी अशी कोथिंबीर पण कापून ठेवलेली आहे। पोह्यामध्ये निंबू असेल तर खाण्यामध्ये अजूनच मज्जा येते, तर निंबू पण कट करून ठेवलेले आहेत। तर आपला गरमागरम पोहा तयार झालेला आहे। तर तर्री वगैरे मी बनवलेली नाही आहे, कारण यांना जायसाठी उशीर होत आहे, तर त्याच्यामुळे पोहाच बनवला। आणि तसं मला माहिती पण नव्हतं की हे आज जाणार आहे, मला वाटलं की आज थांबतील, त्याच्यामुळे काही मी चणे वगैरे भिजत घातलेले नव्हते। तर या फ्रेंड्स, तुम्ही पण गरमागरम पोहा खायसाठी, आणि तसा पण सर्वांचा फेवरेटच असतो पोहा, झटपट पण बनतो, हेल्दी पण असतो आणि छान पण वाटतो। तर आता इवाला पण सारवून देते मी पोहा। देऊ बस मी पाणी जवळ बसतं नाही,
बाकी सर्व चालते पण पोटामध्ये अन्न नाही राहील आपण काय एनर्जी राहील का हे की नाही. मी पटकन बनवते, वेळ असेल तर काही तेवढं हे नाही आहे. तर इथे मी बनवलेलं आहे फ्राईड राईस. तर याचा काही शूट वगैरे केलं नाही, एन वेड्यावरतीच बनवला, कारण माझे इथले जे गेस्ट आहे ते बोलले की आम्ही जातो म्हणून आज. तर असं मला माहीत असतं तर मी आधीच टिफिन वगैरे बनवून ठेवलं असतं. त्यांनी काही टिफिनविषयी पण नाही म्हटलं. आणि कसं ना, एक तर खूप दुरून आले आहे आणि आता परत नागपूरला जात आहे. माझ्या घरी कोणते पण माझे रिलेटिव्ज आले नागपूरवरून तरी मी ना जाताना त्यांना टिफिन देतेच, कारण खूप लांबचा प्रवास आहे. कधी ट्रेनचं कसं असते, लेट पण होऊ शकते. स्वतःचा टिफिन राहिला तर तेवढी हे नाही, थोडं ट्रेन लेटही झाली तरी. आणि कुठल्या ट्रेन जसं दुरांत वगैरे ना कुठे थांबत नाही. तर म्हणून मग मी ऐन वेळेवरती पटकन यांना टिफिन बनवून दिला. तर आता मला थोडं बरं वाटत आहे. बाय बाय बाय. हां.